जय महाराष्ट्र मित्रांनो, भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही अथवा देण्यात आले नाही का, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन देण्यात आलेले नाही। मात्र आता या संदर्भात 3 मोठी कारणे समोर आली। कारणे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। चला तर जाणून घेऊया सविस्तर। पहिली गोष्ट म्हणजे छगन भुजबळ यांनी आपले चिरंजीव पंकज भुजबळ यांना विधान परिषदच्या आमदारकीसाठी जबरदस्तीने उतरवले होते। मात्र एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना पसंती नव्हती। यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळांवर नाराज होते। त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी दिली होती राजीनाम्याची धमकी। आणि दुसरे मोठे कारण म्हणजे समीर भुजबळ यांनी पक्षाला विरोध करत अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणे। महायुतीतील मित्र पक्षांसाठी हा मोठा धक्का होता। तर तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती। एवढेच नाही तर भुजबळांना मंत्रिपद दिले गेले तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकाच वेळी राजीनामे देतील अशी घोषणाही या आमदारांकडून करण्यात आली होती। यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही।